बघा, आपल्याला 100च्या जवळच्या ज्या संख्या असतात त्यांचा गुणाकार करायचा असेल तर कसा करणार? हे काय दिलेलं आहे, 99 गुणिले 98. काय करायचं, एक सोपी ट्रिक सांगते. 99 हा लिहून घ्या. त्यानंतर बघा हे लक्षात ठेवायचं, खाली कोणती संख्या दिलेली आहे. हे दिलेले आहे 98. मग 100मधून 98 गेले तर किती राहतात? 2, बरोबर. मग ह्यांची वजाबाकी करा. 99मधून 2 गेले किती राहिले? 97. आणि त्यानंतर पहा काय करायचं, हा 2 आहे असा लिहून घ्या. पण ह्यांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. इथे लक्ष द्या, 99 आहे. 100मधून जर 99 गेले तर किती राहतात? 1. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा. बे क बे. पण लिहिताना जेव्हा सिंगल डिजिट येतो तेव्हा 0 सुरुवातीला लिहायचं आणि नंतर आलेलं मल्टिप्लिकेशन. 2 डिजिट आलं तर 2 डिजिट ॲज इट इज लिहू शकतो. पण सिंगल डिजिट जर त्यांचं मल्टिप्लिकेशन येत असेल तर ते अशा पद्धतीने 0, 2 किंवा वॉटेवर काही संख्या असेल ते लिहायचं. आणि मग त्यानंतर ही संख्या आहे अशी लिहून घ्या, 97, 0, 2. बघा, 99 गुणिले 98 हेच उत्तर येतं आहे का? आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे का? चेक करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आजची ही व्हिडिओची ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मल्टिप्लिकेशनची तेही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या अशाच नवीन ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशीच नवीन एखादी ट्रिक्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.